आकाशवाणी पुणे. विजयालक्ष्मी साळवी सादर करत आहे विशेष बातमीपत्र कोरोना महाराष्ट्र. ठळक बातम्या. ब्रिटनमधील कोरोनाच्या रचना बदललेल्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात व्यापक शोध मोहीम. राज्यात कोविड-19 रुग्णांची संख्या घटली. रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही 94.40%. नववर्षाचं स्वागत साधेपणानं करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी. आणि पर्यटन स्थळं खुली केल्यानंतर सिंधुदुर्गात पर्यटकांची गर्दी. कोविड नियमांबाबत प्रशासन दक्ष. आता सविस्तर बातम्या. ब्रिटनमधील कोरोनाचा रचना बदललेला नवा विषाणू राज्यात आला आहे की नाही याची शास्त्रशुद्ध तपासणी करण्यासाठी राज्यव्यापी शोध मोहीम राबवली जाणार असून त्या अंतर्गत यापुढील काळात सापडणाऱ्या एकंदर कोरोना रुग्णांपैकी किमान 5% रुग्णांच्या घशातील स्त्रावांची पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संस्था अर्थात NIV मध्ये स्वतंत्र तपासणी केली जाणार आहे. या राज्यव्यापी मोहिमेचा वेगळा आराखडा बनवण्याच्या दृष्टीनं सध्या NIV बरोबर चर्चा सुरू असल्याचं कोरोनाविषयक राज्यस्तरीय कृती दलाचे तांत्रिक सल्लागार डॉक्टर सुभाष साळुंके यांनी काल आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. सध्या राज्यातील एकंदर 487 प्रयोगशाळांमधून कोरोनाची चाचणी केली जात असली तरी ब्रिटनमधील नव्या प्रकारच्या कोरोनाची चाचणी मात्र केवळ NIV मध्येच केली जाते. राज्यातील अन्य काही प्रयोगशाळा या चाचणीच्या दृष्टीनं अद्ययावत करता येतील काय याचीही चाचपणी सुरू झाली आहे. नव्या आराखड्यात याही मुद्द्याचा समावेश राहणार असल्याचं डॉक्टर साळुंखे म्हणाले. ब्रिटनमध्ये कोरोनाचा वेगळ्या प्रकारचा आणि अधिक संक्रामक असा विषाणू आढळल्यानंतर संपूर्ण जगात आणि भारतातही अधिक काळजीपूर्वक पावलं उचलली जाऊ लागली आहेत. त्यातच ब्रिटनमधून राज्यात आलेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर हा कोरोना जुन्या की नवीन प्रकारचा आहे यावर चर्चा सुरू झाली आहे. राज्यात गेल्या 2-3 दिवसांपासून वाढत असलेली कोविड-19च्या रुग्णांची संख्या काल पुन्हा घटली. काल बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवबाधितांच्या संख्येपेक्षा जवळपास 2000 जास्त होती. काल 2498 नवे रुग्ण आढळले. त्यामुळं आतापर्यंतच्या बाधितांची संख्या आता 19,22,048 झाली आहे. काल 4501 रुग्ण बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 18,14,449 वर पोहोचली. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 94.40% आहे. चाचण्यांमध्ये बाधित आढळण्याचं प्रमाण काल 15.32% होतं. सध्या राज्यात 57,159 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल राज्यात कोविड-19च्या 50 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या 49,305 वर पोहोचली. राज्यातला मृत्यूदर 2.57% एवढा आहे. पुण्यातील लोहगाव विमानतळावर सध्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या साठवणुकीची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नसून विमानतळ प्राधिकरणाकडूनही नजीकच्या काळात त्या दृष्टीनं काही होण्याची शक्यता नाही. मात्र कोणी खासगी उद्योजकांनी त्यासाठी पुढाकार घेतला तर विमानतळ व्यवस्थापनाकडून त्यांना आवश्यक ते सर्व प्रकारचं सहकार्य केलं जाणार असल्याचं पुण्याचे खासदार आणि विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी सांगितलं. काल पुण्यात वार्ताहरांशी अनौपचारिक संवाद साधताना बापट यांनी लोहगाव विमानतळावर लसीच्या साठवणुकीसाठी आवश्यक असलेली जागा लवकरात लवकर विमानतळ व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात आपण हवाई दल आणि संरक्षण मंत्रालयाला पत्र पाठवलं असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान कोविड-19 वरील लसीकरणाच्या प्रक्रियेची चाचणी काल आंध्र प्रदेश, गुजरात, पंजाब आणि आसाम या 4 राज्यांमध्ये सुरू करण्यात आली. लसीकरणाच्या प्रत्यक्ष प्रक्रियेतील आव्हानं शोधणं आणि आवश्यक ते बदल करून अंतिम प्रक्रिया बिनचूक करण्याचा या चाचणीचा उद्देश आहे. 2 दिवस चालणाऱ्या या चाचणीत विविध पातळींवरील व्यवस्थापकांना प्रत्यक्ष कार्यानुभव मिळेल असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. हे विशेष बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत अत्यंत साधेपणानं करण्यासंदर्भात काल राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं कोणत्याही प्रकारे धार्मिक
तसंच सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करू नये, मिरवणुका काढू नयेत, फटाक्यांची आतषबाजी करू नये, तसंच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचं काटेकोर पालन करावं अशा सूचना मदत आणि पुनर्वसन विभागानं जारी केलेल्या आदेशात केल्या आहेत. 31 डिसेंबरला दिवसभर संचारबंदी नाही, पण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 1 जानेवारीला नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्ष सोहळा घरीच साधेपणानं साजरा करावा. नागरिकांनी समुद्रकिनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येनं येऊन गर्दी न करता शारीरिक अंतर राहील, तसंच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. 60 वर्षावरील नागरिकांनी आणि 10 वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या तसंच आरोग्याच्या दृष्टीनं शक्यतो घराबाहेर जाणं टाळावं असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलं आहे. मिशन बिगिन अंतर्गत राज्य शासनानं पर्यटन स्थळं खुली केल्यानंतर सिंधुदुर्गात नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. त्यातही पर्यटकांनी मालवणला पसंती दिली असून पर्यटकांच्या गर्दीनं मालवण, देवबाग, तारकर्ली हे समुद्र किनारे फुलले आहेत. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. गेले 8 महिने कोरोना काळात संपूर्ण सिंधुदुर्ग बरोबरच मालवणचं पर्यटन ठप्प होतं. पर्यटन व्यावसायिक संकटात सापडले होते. या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यात मिशन अनलॉक अंतर्गत हॉटेल व्यवसाय सुरू झाला. त्यानंतर किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी वाहतूक सुरू झाली. काही दिवसांपूर्वी सागरी पर्यटनाचं प्रमुख आकर्षण असलेले वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे मालवणच्या पर्यटनाला पुन्हा एकदा गती मिळाली आहे. त्यामुळे व्यावसायिक वर्ग सुखावला आहे. त्यातच सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं मालवणमध्ये आले आहेत. मालवणमध्ये कोरोनाचा प्रभाव सुद्धा इतर तालुक्यांच्या मानानं कमी आहे आणि मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग नियमांचं पालन पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून काटेकोरपणे केलं जात आहे. त्यामुळे पर्यटकांना इथलं पर्यटन सुरक्षित सुद्धा वाटतंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत हाऊसफुलची स्थिती नसली तरी पर्यटकांची गर्दी मात्र वाढली आहे. मालवण बरोबरच देवगड, शिरोडा, भोगवे या ठिकाणी सुद्धा नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं आले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी. कोरोनामुळे सर्व सण अगदी साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहेत. आता नववर्षाचं स्वागतही साध्या पद्धतीनं करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अनेकांनी तर घरीच 31 साजरा करायचं ठरवलं आहे. यंदा गच्चीवर 31ची पार्टी करण्यालाही मनाई करण्यात आली आहे. गच्चीवरच्या पार्ट्यांवर पोलीस पाळत ठेवणार आहेत. यासाठी मुंबईत तब्बल 31,000 पोलीस रस्त्यावर तैनात असून ड्रोनच्या माध्यमातूनही सगळ्यांवर पहारा ठेवला जाणार आहे. 31 डिसेंबरच्या रात्री सार्वजनिक ठिकाणी जमण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथं दत्त जयंती निमित्त येणाऱ्या पालख्या दिंड्यांना शहरात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हे आदेश दिले असून 28 डिसेंबरला रात्री 12 वाजल्यापासून 31 डिसेंबरला रात्री 12 पर्यंत भाविकांना शहरात प्रवेश करता येणार नाही. अहमदनगर जिल्ह्यात देवगड इथंही दत्त जयंतीचा सोहळा साधेपणानं साजरा होईल. प्रवरा संगम आणि नेवासेकडून होणारी वाहतूक आजपासून 30 डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत बंद राहणार असल्याचं तसंच मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार बंद राहणार असल्याचं देवस्थानच्या मुख्य विश्वस्तांनी कळवलं आहे. पुण्यातील शिवाजीनगरच्या जम्बो रुग्णालयातील रुग्ण नायडू, बाणेर आणि ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करून जम्बो रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याशिवाय पिंपरीतील जम्बो रुग्णालयातील रुग्णांना वायसीएम रुग्णालयात नेण्याचं नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. जम्बो रुग्णालयात झालेल्या हाणामाऱ्या, या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनांवरून झालेली आंदोलनं आणि सध्याच्या परिस्थितीत घटलेली रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर जम्बो रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. राज्य सरकारकडून जम्बो रुग्णालयांसाठी 110 कोटी रुपये येणं अपेक्षित होतं. मात्र अद्यापर्यंत केवळ 50 कोटी रुपयेच आले आहेत. आता शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ब्रिटनमधील कोरोनाच्या रचना बदललेल्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात व्यापक शोधमोहीम. राज्यात कोविड रुग्णांची संख्या घटली. रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही 94.40%. नववर्षाचं स्वागत साधेपणानं करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी आणि पर्यटन स्थळं खुली केल्यानंतर सिंधुदुर्गात पर्यटकांची गर्दी. कोविड नियमांबाबत प्रशासन दक्ष.
याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं. पण कोरोनाविरुद्धचा लढा संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.